नमस्कार, मी सुभाष धस. तुम्ही पाहत आहात जनप्रबोधन. मित्रहो, सकाळची बातमी आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना ट्विटरवरून धमकी देण्यात आलेली आहे आणि तुमचाही दाभोळकर करू अशा प्रकारची ती धमकी आहे. याच्यावर आज दिवसभर मीडियामध्ये चर्चा होणारच आहे. त्याच्या अगोदर 5-6 दिवसापासून जी चर्चा सुरू आहे ती कोल्हापूरच्या दंगलीची काही आहे. त्याच्या अगोदर त्र्यंबकेश्वरच्या दंगलीची होती. त्याच्या अगोदर औरंगाबादच्या छत्रपती संभाजीनगरच्या दंगलीची होती. अकोल्याच्या दंगलीची होती. अशा प्रकारची मीडियामध्ये दररोज काही ना काही अशी बातमी येत राहते की ज्या बातमीचा सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नाशी काहीही देणं घेणं नाही आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्याच बातम्या दररोज चवीनं चर्चिल्या जात आहेत, मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या समोर मांडल्या जात आहेत आणि त्याच्यानंतर नेत्यांच्या तोंडून देखील अशाच प्रकारच्या बातम्या पसरविल्या जात आहेत. हेच बोललं जात आहे, आपण जर संविधानिक लोकशाहीमध्ये राहतो, जर लोकांचं राज्य आहे असं म्हणतो, तर मग मीडियानी आणि राजकीय नेत्यांनी लोकांच्या प्रश्नांवर बोललं पाहिजे का या बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टीचा थेट लोकांच्या प्रश्नांशी काहीही संबंध नाही आहे अशा विषयांवर बोललं पाहिजे. हा विषय आपल्याला आज चर्चा करायचा आहे. शरद पवारांच्या संबंधानं धमकी दिली गेली त्याचा निश्चितच निषेध केला पाहिजे. खरं म्हणजे शरद पवार यांनी औरंगाबाद हा चुकून उल्लेख केला हे स्पष्ट केलं होतं त्यांनी. त्याच्यामध्ये त्यांनी हे पण स्पष्ट केलं होतं छत्रपती संभाजीनगरच आहे आणि त्याचा वाद मला वाढवायचा नाही आहे, परंतु कुणीतरी चुकीच्या बातम्या पेरल्या आणि त्याचा परिणाम झाला म्हणून या पद्धतीनं धमक्या देण्यात आल्या असाव्यात आणि त्याच्यावर निश्चितच कारवाई झाली पाहिजे. परंतु विषय असा आहे की राजकीय नेत्यांनी आणि राजकीय पक्षांनी दररोज उठ सूट अशाच प्रकारचे विषय चवीनं चघळले पाहिजेत का? खरं म्हणजे या महाराष्ट्रामध्ये बेरोजगारांचं प्रमाण किती वाढलंय. गेल्या 10 वर्षापासून सरकारने नोकर भरती केलेली नाही आहे. आज सकाळी मी एक पोस्ट वाचत होतो, त्याच्यामध्ये भूमी अभिलेख कार्यालयाने बोर्ड लावलेला आहे की आम्हाला माणसांच्या अभावी आता कामं करणं शक्य होत नाही, म्हणून जनतेने आम्हाला सहकार्य करावे. म्हणजे एकीकडे राज्य सरकारकडं माणसं शिल्लक नाही आहेत म्हणून जनतेची कामं खोळंबली आहेत, ती नोकर भरती सरकार करत नाही. हजारो लाखो लोकांचे बेरोजगारांचे तांडेच्या तांडे रस्त्यावर फिरत आहेत, त्याच्याबद्दल कुणी चर्चा करत नाही, त्याच्यावर कुणी आवाज उठवत नाही. पूर्वी बेरोजगारांचे मोर्चे निघायचे, बेरोजगारांचे मेळावे व्हायचे, परंतु अशा पद्धतीनं आज विरोधी पक्ष सुद्धा करताना दिसत नाहीये. महिलांवरच्या अत्याचारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. दररोज काही ना काही विचित्र घटना महिलांच्या लैंगिक शोषणाच्या बाबतीमध्ये घडत आहेत, त्याच्यावर फारशी कुणी राजकीय नेता चर्चा करताना दिसत नाहीये. त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न तर जवळजवळ अडगडीतच पडलेला आहे. मागच्या 2-3 वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या अजून वाढलेल्या आहेत, ही खरी वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून त्या प्रश्नाकडं लोकांचं लक्ष वेधणं आवश्यक आहे, सरकारचं लक्ष वेधणं आवश्यक आहे. परंतु विरोधी पक्ष म्हणून सुद्धा विरोधी पक्ष स्वतःचं कर्तव्य करत नाहीये, सरकार तर करत नाहीच नाहीये. शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न असेल किंवा खता बी बियाणांच्या वाढलेल्या किमतीचा प्रश्न असेल किंवा मग त्यांना अवकाळी पावसानं किंवा अनैसर्गिक गोष्टींनी जे त्यांचं नुकसान झालं त्याच्या नुकसान भरपाईचा विषय असेल, या सगळ्या गोष्टींबाबत सरकार चक्क डोळे झाक करतंय आणि सरकारमधले मंत्री तासभर अर्धा तास नुसते भाषण जोडतायत. औरंग्याला बघून घेऊ, टिपू सुलतानला बघून घेऊ. आता औरंगजेब टिपू सुलतान यांचं जाहीरपणे महाराष्ट्रामध्ये कोणी समर्थन केलेलं मी तर बघितलेलं नाहीये, त्यांचं कोणी करणार पण नाहीये. मग त्यांना साप म्हणून भुई बडविण्याचं एवढं मंत्र्याचं काय कारण आहे?
म्हणजे काल परवा मी ऐकत होतो, सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखे जबाबदार मंत्री औरंगजेबाच्या संबंधानं 10 मिनिट जीव तोडून बोलत होते की तो कसा म्हणजे वाईट माणूस होता वगैरे वगैरे. तर ती आज जनतेच्या समोरचा तो प्रश्न आहे का? तुम्हाला मंत्रिपद त्याच्यासाठी दिलं आहे का? तुमच्या मंत्रिमंडळाच्या मंत्रिपदाच्या काळामध्ये तुम्ही झाडं किती लावले, त्याच्यातले जगले किती, पुन्हा किती लावणार आहेत, लोकांनी काय सहकार्य केलं पाहिजे, तुम्हाला लोकांचं काय सहकार्य हवं आहे का, हे विषय मंत्र्यांच्या तोंडून येणं आवश्यक असताना मंत्री तिसऱ्याच गोष्टीवर बडबडत राहतो, हे निश्चितपणे निषेधार्ह आहे आणि चुकीचं आहे असं मला वाटतं. खरं म्हणजे कोणताही राजकीय पक्ष याला अपवाद नाही आहे. म्हणजे आपण जर सरळ सरळ विचार केला तर महाराष्ट्राच्या 2-4 पक्षाचा आपण विचार करू, त्याच्यामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष येतो. भारतीय जनता पक्ष हा धोरणांच्या बाबतीमध्ये तसा सर्वांपेक्षा उजवा वाटतो, ही गोष्ट खरी आहे. म्हणजे जरी धार्मिक गोष्टीमध्ये त्यांचं सक्रियता मोठ्या प्रमाणावर असणं, अनावश्यक गोष्टी मोठ्या प्रमाणावर करणं हा त्यांच्यावर आरोप योग्य वाटत असला तरी सुद्धा धोरणं आखण्यामध्ये आणि धोरणं राबवण्यामध्ये भारतीय जनता पक्ष नेहमीच पुढे राहिलेला आहे, ही वस्तुस्थिती देखील आपल्याला स्वीकारावी लागते. जसं नरेंद्र मोदीजी यांचे काही कामं, जसे करोना काळामधलं त्यांचं काम आहे, त्याच्यानंतर ऑनलाईन सगळी व्यवहार करून भ्रष्टाचाराला जो आळा घातला त्यांच्या सरकारमध्ये तो आहे, शेतकऱ्यांच्या बियाणांच्या किमती म्हणजे युरियाच्या किमती स्टेबल 5-6 वर्ष ठेवल्या तो आहे, परदेशामध्ये म्हणजे अख्ख्या जगामध्ये भारताची इमेज चांगली करणं तो विषय आहे, त्याच्यानंतर सीमा सुरक्षित करणं हा विषय आहे. म्हणजे आपण नरेंद्र मोदींच्या विषयामध्ये काही चांगलं केलं गेलंय असं सांगू शकतो. तसंच देवेंद्र फडणवीस ज्यावेळी पूर्वी मुख्यमंत्री होते त्यावेळेसचे काही मुद्दे सांगण्यासारखे होते आणि 5 वर्ष अगदी त्यांनी जनतेला पटेल अशा पद्धतीनं आणि जनतेला आवश्यक आहे त्याच पद्धतीनं राज्यकारभार केला. परंतु आत्ता गेली 10 महिने त्यांच्या हातात राज्यकारभार आला आणि ते अजून म्हणजे या पद्धतीनं का वागतायत हा माझ्यासारख्याला खरं म्हणजे पडलेला प्रश्न आहे. म्हणजे त्यांच्यासारख्या समजदार म्हणजे या धोरणामध्ये परफेक्ट असलेल्या लोकांकडून या पद्धतीचं द्वेषाचं राजकारण, तेढ वाढवणारं राजकारण हे अपेक्षित नाही आहे. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाकडं धोरणं असणारा पक्ष म्हणून बघितलं जावं ही गोष्ट खरी आहे. परंतु तरी देखील अलीकडे भारतीय जनता पक्षाचे सर्वच नेते एक तर स्वार्थाचं बोलतात, नाही तर मग धर्माचं बोलतात, जातीचं बोलतात, तेढ वाढवणारं बोलतात. दुसरा पक्ष इकडे राष्ट्रवादी काँग्रेस आहे. सकाळीच शरद पवार साहेबांनी त्या पद्धतीला इश्यू म्हणजे त्या ट्विटरच्या धमकीला इश्यू केलेला आहे. कधी त्यांच्या राजीनाम्याचा इश्यू होतो, कधी अजितदादाच्या पळून जाण्याचा इश्यू होतो, कधी ईडीचा इश्यू होतो. म्हणजे स्वतःच्या संबंधानं सगळे इश्यू होतात, परंतु लोकांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसनं मोठ्या प्रमाणावर मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. लक्ष वेधण्यासाठी लोकांना एकत्रित केलेलं आहे. शेतकऱ्यांच्या हिताचं टीव्हीवर बोलणं वेगळं, पत्रकार परिषद बनवून घेऊन बोलणं वेगळं, परंतु प्रत्यक्ष रस्त्यावर उचलून राष्ट्रवादी काँग्रेस कधी बोलली आहे हे निश्चितपणे मला सांगता येत नाही. सत्तेमध्ये असताना देखील शरद पवार साहेब, त्यांचे पाहुणे रावळे आणि त्यांचे कार्यकर्ते मंडळी यांच्याच हिताचं राजकारण करणं, त्यांच्याकडे असणाऱ्या संस्था, त्यांच्याकडे असणाऱ्या सहकारी ज्या संस्था आहेत त्या संस्थांचं भलं करणं आणि त्यातून जनतेच्या मानगुटीवर हा सगळा परिवार बसवणं हेच उद्दिष्ट राहिलेलं आहे. अगदी अजितदादा हे कामामध्ये फार प्रॉम्प्ट म्हणवले जातात, परंतु सार्वजनिक कामामध्ये अजितदादांनी पुढाकार घेतलेला मी कधी बघितलेला नाही आहे. त्यांच्या व्यक्तिगत कार्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये ते आग्रही असतात, प्रशासनावर प्रसंगी दबाव आणतात, परंतु सार्वजनिक कामामध्ये मोठ्या प्रमाणावर जनतेला घेऊन ते कुठे पुढे गेलेले आहेत, त्यांनी जनजागृती केलेली आहे असं देखील निश्चितच नाही. तिसरा पक्ष उरतो तो काँग्रेस पक्ष. काँग्रेस तर सरंजामदारी त्याच्यातले जे अवशेष आहेत ते अजूनही गेलेले नाहीत. अगदी महाराष्ट्रातला काँग्रेस पक्ष सांगायचा झाला तर तिघामध्ये संपूर्ण काँग्रेस संपते. म्हणजे एक तर अशोक चव्हाण, दुसरे बाळासाहेब थोरात, तिसरे पृथ्वीराज चव्हाण आणि आता नाना पाटोले. ह्यांच्या पलीकडं काँग्रेसचं काहीही अस्तित्व महाराष्ट्रामध्ये दिसत नाही.
हे सगळे सरंजामी वृत्तीचे लोक आहेत, पूर्वीपासूनचे धनदांडगे, आणि ज्यांना समाजाच्या बाकीच्या छोट्या छोट्या प्रश्नांमध्ये काहीही इंटरेस्ट नाहीत, अशा प्रकारचे नेते काँग्रेसचे असल्यामुळं विरोधी पक्षामध्ये ज्यावेळी काँग्रेस असतो त्यावेळी त्यांना काय करायचं हा प्रश्न असतो. लोकांमध्ये कधी जात नाहीत, लोकांचं संघटन कधी करीत नाहीत, लोकांच्या दुःखात सुखदुःखामध्ये कधी सहभागी होत नाहीत, आणि मग अशा प्रकारे लोकांची सुखदुःख काय आहेत हेच नेमकं जर माहीत नसलं तर काँग्रेस पक्षाला काय धोरणं असणार आहेत. तिकडे राहुल गांधी उठले कर्नाटकामध्ये, इकडं तिकडं काय तर ते धोरण, ह्याला 2,000 रुपये देईल, महिलांना 2,000 रुपये पेन्शन देईल, कुणाला गॅस फुकट देईल, ह्याला जनतेच्या स्वाभिमानाचं धोरण म्हणत नाही आहेत. हे राज्य जनतेच्या मालकीचं आहे, आणि म्हणून जनता मालक आहे असं गृहीत धरून जनतेचा स्वाभिमान जपून त्या पद्धतीनं काम करायला पाहिजे, हे राजकीय पक्षाचं कर्तव्य असताना काँग्रेस कुठेही हे करताना दिसत नाही. चौथा पक्ष येतो तो यांचा उद्धव ठाकरे साहेबांचा. तर उद्धव ठाकरे यांना पहिल्यापासूनच मी, माझा पक्ष, माझे वडील, माझे शिवसैनिक, माझा अमुक आणि माझं तो, मी आणि माझं याच्या पलीकडं उद्धव ठाकरे यांच्या तोंडामधून फार काही मी ऐकलेलं नाही आहे. फक्त मुख्यमंत्री असताना कधी कधी प्रशासनानं जे त्यांच्या तोंडात घातलं, म्हणजे जे सांगायला सांगितलं ते त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलेलं आहे. मुख्यमंत्री पदावर असताना कधीही जनतेमध्ये माणूस मिसळला नाही, जनतेच्या अडीअडचणीमध्ये कधी दौरे केले नाहीत, कधी त्यांच्या छोट्या छोट्या विषयावर लक्ष घातलं नाही. आणि आता तर त्यांना निमित्तच झाले की माझ्या बापाचा पक्ष चोरून नेला, माझ्यावर अन्याय झाला, खोके घेतले, गद्दार झाले. अरे हे तुमचं काही व्यक्तिगत राजकारण, व्यक्तिगत स्वार्थ जपण्यासाठी जनता बाध्य आहे का? आणि जनतेला तुम्ही काय शिकवताय? जनतेला तुम्ही कुठे पाणी देणार हे शिकवा, कुठले प्रोजेक्ट तुम्ही व्यवस्थित करणार हे शिकवा, तुम्ही रोड कुठून बांधणार आहात हे शिकवा, रेल्वे मार्ग कशा पद्धतीनं तुम्ही आणणार हे शिकवा, GST तुम्हाला जर फार व्यवस्थित वाटत नाही तर त्याच्या विरोधात तुम्ही काय लढा देणार आहेत ते शिकवा, नोटबंदीनं जर काही नुकसान झालेलं असेल तर त्याच्या विरोधात मोर्चे काढा. या पद्धतीचं राजकारण करायचं सोडून ते संजय राऊत आहेत, सुषमा अंधारे आहेत, आता ते अनिल परब आहेत, अशा प्रकारे 2-4 भोंगे ठेवलेत जे सकाळी उठतात आणि काही ना काहीतरी वितंडवाद निर्माण करतात. आणि अशा पद्धतीची जनतेची फसवणूक ही करण्यामध्ये शिवसेना 1 क्रमांकाला आहे असं मला वाटतं. मला फक्त राज ठाकरे यांचा उल्लेख या ठिकाणी करायचा आहे की शरद पवार, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे हे 2-3 माणसं मला फक्त अशी वाटतात की जी मुद्द्यांवर काही ना काही बोलतात. राज ठाकरे ज्या वेळी बोलतात त्यावेळी त्यांनी लोकांच्या विषयाला हात घातलेला असतो. फार खाली येऊन ते बोलत नाहीत, त्यांच्या पातळीवरच राहतात, त्यांच्या विश्वात गुंगलेले, तरी सुद्धा जनतेच्या हितावर बोलण्यामध्ये राज ठाकरे हे निश्चितपणे त्यांचं कौतुक करावं लागतं. म्हणून ह्या 2-4 लोकांनी, आणि हे पण आता अशाच पद्धतीनं जर म्हणजे निर्णय घेत राहिले, बोलत राहिले तर ही लोकशाही वाचवायची कशी? हा मीडिया कशा पद्धतीनं काम करतोय की मीडियाला फक्त TRP पाहिजे, जनतेचं काय होतं हे त्यांना देणं घेणं नाही आहे. आपला TV कोण बघतंय, त्याच्यानंतर आपलं चॅनल जास्तीत जास्त लोकांना कसं आवडेल, आणि मग लोकांना जे आवडतंय, बघावं वाटतंय, अशा गोष्टी अनावश्यक असल्या आणि लोकांच्या उपयोगाच्या नसल्या, त्यांचं नुकसान करणाऱ्या असल्या तरी मीडिया सतत त्यांना दाखवत असतो. आणि म्हणून मीडियानं असेल किंवा राजकीय पक्षानं असेल, एक धोरण ठरणं आवश्यक आहे की जर आपण लोकशाहीमध्ये राहतो तर लोकांना पोषक अशी धोरणं लोकांना सांगितली पाहिजेत, शिकवली पाहिजेत. मी काल व्हिडिओ केला, त्याच्यामध्ये उल्लेख केला होता की ही जी दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण होते त्या परिस्थितीमध्ये 17 वर्षाच्या खालची मुलं मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत. यांची डोकी कोण फिरवतंय हे शोधून काढणं आवश्यक आहे. त्यांच्या रोजीरोटीचे प्रश्न शोधून काढून त्यांना ते देणं आवश्यक आहे. हे सगळं करत असताना मात्र केवळ भावनिक राजकारण करणं आणि लोकांची डोकी खराब करणं आणि एक प्रकारे लोकांना वेड्यात काढणं हे जे चाललेलं आहे हे निश्चितपणे चुकीचं आहे. तर हे जे धोरण राज्यकर्त्याकडून चालवलं जात आहे, प्रसंगी मीडियाकडून चालवलं जात आहे आणि प्रसंगी लोकांनाही ते आवडतंय, या विषयावर तुम्हाला नक्की काय वाटतं, तुमचं नेमकं काय मत आहे हे तुम्ही कमेंट करून कळवा. चॅनल निश्चित सबस्क्राईब करा. धन्यवाद.